एवढे सर्व गिफ्ट मिळाले काय बघ आता घालून बघ पाठीमागे ठेव. हा घाल बघ कसं दिसतंय. मस्त हा एकदम भारी. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तर मंडळी आज आहे अवनीचा वाढदिवस. ऍक्च्युली ना आपल्या बऱ्याच व्हिडिओच्या खाली नेहमी कमेंट असतो की दादा अवनी तुमची कोण लागते, अवनीचे मम्मी पप्पा कोण आहेत. तर ऍक्च्युली ना अवनी आपली शेजारी आहे, म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच अवनीचं घर आहे आणि आमच्या चाळीमध्ये ना सर्वांच्या घरी नेहमी अवनी फिरतच असते. तर आज तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आज आपला पूर्ण अवनीच्या सेलिब्रेशनचा ब्लॉग असणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अवनीचे मम्मी पप्पा कोण आहेत, आजी आजोबा कोण आहेत, ती सर्वांची ओळख करून देणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज वाढदिवस आहे अवनीचा, तर आपल्याला गिफ्ट सुद्धा आणायला जायला लागेल. तर ऍक्च्युली अवनीलाच विचारूया नक्की तिला काय पाहिजे. काय अवनी आलाय आणि आज अवनीचा बर्थडे आहे ना. अवनी आज बर्थडे आहे ना, मग आज मोठा केक कापणार ना. एवढा मोठा केक कापणार. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझ्याकडून पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मोठी हो, चांगली स्कूलला जा. आता काय पाहिजे स्कूलला तो सांग मला. आता काय पाहिजे तुला गिफ्ट? आता टॉवेल पाहिजे आणि बॅग पण पाहिजे. तुझ्याकडे बॅग नाही आहे. बॉटल ठेवायचा फाटलाय ना, मग बॉटल ठेवायला पाहिजे ना. बॅग चांगली नवीन. काय झालं बॉटल फाटला तुझा ठेवायचा? फाटलाय. मग चालेल पोरीला माझ्या बॅग आणि दप्तर आणि टॉवेल, साबण पण आणूया. काय साबण पण नाही, मी आता आणायला जातोय. आता आणायला जातो आम्ही. छोटा भीमची ना बॅग कोणती पाहिजे? नाही आता आणायला जातोय आम्ही. जातो ना आम्ही. बॅग आणि टॉवेल ना. टॉवेल मस्त आणतो तुला आणि बॅग पण छोट्या भीमची. तर मंडळी इकडे ना आई आता संध्याकाळचा नाश्ता बनवते. आई काय बनवतेस आज? अडूवडे बनवली. अडूवडे करतेस ना. हा इकडे बघताय ह्या ना आईने अगोदरच म्हणजे सर्व अळूची पानं आहेत ना ती अशी उकडून घेतलेली आहेत. आतमध्ये सर्व चण्याचं पीठ वगैरे सर्व गोष्टी घालून अशा प्रकारे रोल बनवलेले आहेत. ते कटिंग करायचे आहेत ना. आता कटिंग करून तळून घेते. ते बघता हे ना आई आता मीडियम साईजची सर्व पीसेस कटिंग करून घेते. इकडे बघताय तव्यामध्ये मस्त तेल तापलेलं आहे. इथे सर्व वड्या घालून घेतोय. इकडे मस्त फ्राय झालेले आहेत सर्व, आता काढून घेतोय. तर मंडळी इकडे बघताय आपल्या अळूवड्या रेडी झालेल्या आहेत. इकडे शेजवान चटणी घेतलंय, इकडे टोमॅटो सॉस घेतलंय. आता सर्वजण बसले. तिकडे काकी आहे, पप्पा आहेत, आई आहे, अवनी पण आलाय. अवने खाली बस, मी दमन. आकू पण आहे इकडे. आई कसं आहे? मस्त. छान आहे ना. कसं आहे मम्मी? मस्त ना. कशी? चला मस्त. आमचं इकडे संध्याकाळचा नाश्ता तर झालेला आहे. तर मंडळी आता ना आपण बाहेर आलेलो आहोत, वेस्टला आलोय आणि इकडून ना आता आपल्याला जायचं आहे अवनीसाठी गिफ्ट आणण्यासाठी. तर काय नक्की गिफ्ट घेणार आहोत ते आपण तुम्हाला पुढे सांगूच नक्की कशासाठी इकडे आलेलो आहे ते. आई आहे सोबत आणि पप्पा सुद्धा आहेत. आम्ही ना 3 जण आलोय आणि आईला पण शॉपिंग करायची आहे. तर बघूया सर्व काही गोष्टी मिळाल्या तर साड्या वगैरे घ्यायच्या आहेत. मंडळी इकडे ना आता आपण अवनीसाठी बॅग बघत होतो. इकडे शॉप आहे आणि मस्त मस्त म्हणजे लहान मुलांच्या बॅग आहेत. याच्यामध्ये ना म्हणजे असेच अलग अलग कलर मध्ये पण आहे. मस्त आहे ना. ही जरा लहान साईज आहे. मला टी आहे परफेक्ट होती. ती सेमच साईज आहे. पण ही बघा ही मध्येच आहे ना अशी. नाही ती अशी जॉईंट केलेली असते. ती ओपन केली की पुढे गेले की ऑटोमॅटिक ती बरोबर होते. ही मस्त वाटते पाहिजे. छोटा भीम वगैरे आहे. ही छान वाटते मला वाटतं. छोटा भीम आहे ना. हा मग ही घेऊया ना. तिला ते भीमचेच आवडतं. बघा ही बॅग ना आपण फायनल केली अवनीसाठी. एकदम भारी वाटते. पॅक करून दिले. आणि इकडे ना चप्पल वगैरे पण आहेत लहान मुलांच्या. बघा मस्त डिझाईन मध्ये बघा. हे सर्व लेडीजच्या आहेत. मुलांच्या पण लहान लहान मिळतील. बघा डिझाईन बघा. इकडे आम्ही ना टॉवेल बघत होतो अवनीसाठी. हे पण म्हणजे मस्त आहेत. हे बघा डिझाईन भारी कार्टून सारखी डिझाईन आहे.
हे 200ला आहे ना, इथे 200 रुपये प्राइस आहे. ते पण मस्त आहे, त्याच्यामध्ये पण कलर आहेत अलग अलग. हा पिंक कलर आहे, तिकडे अजून कलर आहेत. याच्यामध्ये पण ना असे अलग अलग कलर आहेत. हा मला आवडला पिंक मध्ये, अवनीसाठी भारी आहे. तर मंडळी इकडे बघताय, अवनीसाठी ही आपण गिफ्ट आणलेली आहे. अवनी ही बघ एवढी मोठी गिफ्ट आहे. बघ आता काय आहे तो आतमध्ये. एवढी मोठी पिशवी भरून तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. बघ काय काय आहे ते. ओपन करा. हा ओपन कर. तुला सांगितलं काय, तुला काय हवं होता? तुला पाहिजे होतं बॅग हवी होती ना. हे खोल, ओपन कर, ओपन कर. ही बघ कोणती बॅग आणलाय. ओपन कर पूर्ण. छोटा भीमची हवी होती ना. हे बघ छोटा भीम आहे, छोटा भीम आहे बघ, छोटा भीम. ढोलू बोलू ना हे. तुला आहे ते कोण आहे ते माहिती? कोण आहे? कोण आहे सांग? छोटा भीम ना. ही चुटकी राजू. आता ओपन कर. ओपन कर. अजून पण काहीतरी आहे, अजून पण काहीतरी. आवडला काय? अजून पण ओपन कर. आतमध्ये बॅग खोल. हा 2 आहे. तर तुला बॉटल ठेवायला हवा होता ना. बॉटल ठेव. आता फाटला तरी पण बघ अजून एक आहे. 2 आहेत. एक फाटला ना बॉटल ठेवायची की हा दुसरा आहे. हा 2 तुझ्या अवनीची अगोदरची बॅग होती ना, तिच्या इथे पाणी ठेवायची बॉटल ठेवण्याचा भाग होता ना, तो फाटला होता. तर त्याच्यासाठी बघा अशा प्रकारे 2 वाला आपण आणलाय. आतमध्ये पण अजून गिफ्ट आहे. काय बघ काय? हा बघ मिकी माऊस आहे, मिकी माऊस. हे बघ कानात आहे बघ. आवडला? एकदम सॉफ्ट आहे ना व्या, मऊ मऊ. हो तू घे की आता तुला आणले बर्थडेला. आम्ही बर्थडेला दिलं तर चालेल ना. नंतर बर्थडे केक कापला की आम्ही आणतो. मस्त आहे ना, आवडला ना. आता घे डोक्यावर. आता आंघोळीला जा, आंघोळीला घेऊन जा. कमी नाही. आद्विकला नाही दिलं बोलते. आद्विकला नको देऊ बाया. बॅग पण नको देऊ ना, टॉवेल पण नको. सांग मला आईन आणलं नाही. द्यायचं नाही दादाला. तुझं आहे बघ. आता घालून बघ बॅग पाठीमागे ठेव. हा घाल घाल. बघ कसं दिसतंय. मस्त. हा एकदम भारी. अशी फिर मागे फिर. हे बघा केवढं भारी आहे. मस्त. आता 2 बॉटल घेऊन जा. जा आता शाळेत. जा आता शाळेत. दिवशी का? आजच बर्थडे आहे ना तुझा. आता संध्याकाळी देऊ आम्ही केक कापला की. मम्मीच पप्पा आली की आपण केक कापायचा. आता मम्मी येईल ना कामावरून. पाणी भरून झाला आपला की मम्मीच कामावरून येणार ना, ते आपण केक कापायचा. मजा आली. मस्त आहे गिफ्ट. आवडलं तुला? फायनली आता मी निघालेलो आहोत अवनीच्या बर्थडेला जायला. आता रात्रीचे जवळपास 9 वाजत आलेत आणि आता 9चा कार्यक्रम आहे ना. चला निघूया ना मग. तर मंडळी आता ना आपण सर्व अवनीच्या घरी आलेलो आहे आणि सर्व बघताय मंडळी आहे. अवनीची पण सर्व फॅमिली आहे. ही अवनीची मम्मी आहे, ही आजी आहे, हे बाबा आहेत आणि हे पप्पा आहेत अवनीचे. इकडे अवनी तर मस्त रेडी झालेली आहे आणि आद्विक आहे अवनीचा भाऊ. खूप जण विचारत असतात कमेंट बॉक्स मध्ये अवनीचे मम्मी पप्पा सर्व दाखवा. तर आज फायनली सर्वांना सांगितलेले, ओळख करून दाखवलेले. आणि इकडे बघताय सर्व आमच्या शेजारची पण मंडळी आले खास बर्थडे साठी. आता सुरुवात करते ना दादा. ओवाळणी वगैरे घेतले इथे. काकी आता सर्व पहिले तर ओवाळणी करून घेतले. इकडे बघताय सर्व अवनीचे सर्व स्कूल फ्रेंड पण आले. आज ना मंडळी अवनीचा पण बर्थडे आहे आणि अवनीच्या पप्पांचा पण बर्थडे. दोघांचा एकसाथच असतो. काय झालं?
इकडे बघताय दादा पण आले. देवेश आहे. देवेश खूप खुश आहे. बघताय सर्व आमची साडीची मंडळी आहेत. आता काकी इकडे ओढणी करून घेतात. नाही पप्पाच आहे. आधा वीकचा आहे की बर्थडे मला पेटले की झूलती रहे गाते मुस्कुराते संगीत की तरह ये तो लगे रामा के गीत की तरह. चला आता बहिणीने पण गिफ्ट आणलं इकडे. काय आवले अरे इकडे ना बहिणीने दादासाठी पण बघतोय शर्ट आणलेलं आहे गिफ्ट म्हणून. आज कसं दादाचं अवनीचं दोघांचा वाढदिवस आहे. इकडे बघतोय काकीने पण मस्त गिफ्ट आणलंय अवनीसाठी. बघा काय काकी ड्रेस आहे काय कपडे आहेत. इकडे आईने पण गिफ्ट आणलंय दाखवलेला बघायचे. बापरे एवढे सर्व गिफ्ट मिळाले अवनीला. इकडे तन्नूने पण आणलंय गिफ्ट बघा. दीदीचं ते ठेवायचं खाली. दीदीचं थँक्यू बापरे अवने केवढे गिफ्ट मिळाले. अवने एवढे सर्व गिफ्ट मिळाले. काय अवने याच्यामध्ये टिफिन आहे ना डब्बा. हा डब्बा आणि बॉटल. अबे याच्यामध्ये काय खोलून बघ. खूप गिफ्ट मिळाले अवनीला. काय देवेश वगैरे बघतोय. थँक्यू बोल. थँक्यू बोल. अवनी नाव पण आहे. अरे मस्त आहे नाव पण आहे अवनीचा. हे बघा कपडे पण मिळाले. हे पप्पाचा ना भारी टी शर्ट मिळाले. तर मंडळी फायनली आता मी घरी आलेलो आहे आणि आज अवनीचा वाढदिवस होता. खूप मस्त छान प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे. ऍक्च्युली आमच्या साडीतील सर्व मंडळी बर्थडेला आली होती. त्याचं कारण म्हणजे अवनी कशी आमच्या साडीमध्ये प्रत्येकाच्या घरी फिरतच असते, त्याच्यामुळे एवढी सर्व मंडळी तिच्या खास वाढदिवसासाठी आले होते आणि खूप सर्व गिफ्ट पण दिले प्रत्येकाने. आपण पण गिफ्ट आणला होता, बॅग आणली होती आणि टॉवेल आणला होता. ऍक्च्युली ती खूप दिवसापासून आपल्याला बोलतच असते की दादा बॅग पाहिजे, तर खास करून 2 असे पॉकेटवाले आपण तिला बॅग दिले की त्याच्यामध्ये बॉटल वगैरे ती व्यवस्थित ठेवू शकते आणि एक टॉवेल सुद्धा दिला. आणि छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे अवनीच्या वाढदिवसाचं. पूर्ण तुम्हाला ब्लॉग दाखवला की अवनीचा वाढदिवस सर्वांनी कशा प्रकारे सेलिब्रेट केला. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.